गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? त्या काळातील या 11 गोष्टी आजही येथे प्रचलित आहे. गुरुचरित्राचे महात्म्य अनन्यसाधारण असेच आहे. आजच्या काळातही प्रत्ययाला येणाऱ्या अनेक गोष्टी गुरुचरित्रातून शिकायला मिळतात, असे सांगितले जाते. दत्त संप्रदाय, गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदायतकाच मान्यता पावलेला आहे. 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला, असे सांगितले जाते. श्री गुरूंच्या चारित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपासंपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्धमंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. या प्रासादिक ग्रंथाचे 52 अध्याय असून ओविसंख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्या योगे फल प्राप्ती होतच असते. श्री गुरुचरित्र ग्रंथात ही फलश्रुती सांगितली गेली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवाव्यास हवे याचे मौल्यवान मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात 5वा वेद असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. तसेच दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरदग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्तकाम कल्पद्रुम असा वर दिला आहे. गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? कोणत्या आहेत त्या 11 गोष्टी पाहूयात. 1. आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते. 2. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. 3. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. 4. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 5. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच आपण चुकतो. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या तळमळीतूनच होऊ शकते. 6. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. 7. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायचित्त घडवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. 8. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले. 9. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरलेले होते. एक शून्य अवतार हे काळाप्रमाणे होतात. दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. 11. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे, पण जग राहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त.